तुमच्या घरातली वृद्ध व्यक्ती जी आहे म्हणजे 60-70 अशा वयोगटातली जर का असेल तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आलेली आहे आपल्यासमोर. तर बघू शकता त्यांच्यासाठी एक मोठी योजना राबवण्यात येत आहे. ती योजना काय आहे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. या व्हिडिओला लास्टपर्यंत बघायचं आहे तुम्हाला. तर चला ह्या व्हिडिओला स्टार्ट करूया आपण. ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना. सर्वांना 2026मध्ये जे नवीन वर्ष येणार आहे तर तुम्हाला काय मोठी ऑफर भेटणार आहे तर बघू शकता. ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारमार्फत मोठी योजना राबवण्यात येत आहे. तर बघू शकता ज्येष्ठ पेन्शन योजनेत खूप मोठी वाढ म्हणजे पेन्शन भेटणार आहे हे जे ज्येष्ठ नागरिकांना. आता तुमच्या समोर पात्रता जी दिसत असेल तुमच्या समोर मी दाखवत आहे. भारतीय नागरिक असणे सर्वात महत्त्वाचे आहे. तर बघू शकता वय वर्ष 65 वर्ष किंवा त्याहून अधिक, ग्रामीण व शहरी दोन्ही भागातील नागरिक पात्र, वार्षिक उत्पन्न साधारण 1 लाखापेक्षा कमी पाहिजे आणि राज्यनिहाय नियम अटी वेगळे आहेत. तर आवश्यक कागदपत्रे काय असणार आहे? आधार कार्ड, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, बँक खाते क्रमांक आणि रहिवासी पुरावा. या मतदार ओळखपत्रानुसार तर तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये DBT मार्फत पैसे येणार आहेत. तर बघू शकता ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सर्वात मोठी आवश्यक बातमी आहे. तर त्यांना ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचावी तर ही प्रत्येक नागरिकापर्यंत ही व्हिडिओ गेलेली पाहिजे. तर तुम्ही ह्या व्हिडिओला शेअर करू शकता. तर काय आहे सर्व डॉक्युमेंट काय फिल करायचं आहे तुमच्या समोर मी सर्व काही सांगणार आहे. तर बघू शकता. तर नागरिकांना मागील महिन्याचा वीज बिल जो काय आहे, तहसीलदार यांचा रहिवासी प्रमाणपत्र, राशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र. तुमच्या समोर अर्जाची पद्धत ऑफलाईन व ऑनलाईन अजून चालू झाले नाहीत. योजना चालू झाल्यास तर आपल्याला लवकरात लवकर कळवण्यात येईल. तर बघू शकता ऑफलाईन अर्ज जवळच्या तहसील कार्यालयात सेतू या विभागात जाऊन भरावेत. ऑनलाईन अर्ज अधिकृत सरकारी पोर्टलवर पण आवश्यक कागदपत्रे अपलोड करून तुम्हाला तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सॉल्व करता येऊ शकतात. स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करू शकता. बँक तपशील नीट भरा. पडताळणीवर मंजुरी जे काही अर्जानंतर काही आठवड्यात कागदपत्रांची पडताळणी होते आणि मंजुरी जे काही मिळाल्यानंतर पेन्शन थेट खात्यात जमा होते. तर बघू शकता पेन्शन थेट खात्यामध्ये जमा होऊ शकते. आणि तुम्हाला काय काय ते दस्तऐवज लागणार आहेत मी तुम्हाला सांगितलंच आहे. तर पेन्शन जमा झाल्याची माहिती बँकेच्या लिंक मोबाईलवर SMS द्वारे मिळते. जे काही तुम्ही मोबाईल नंबर एंटर करणार तिथं आणि सर्व काही तुम्हाला ते सांगण्यात येणार आहे. तर बघू शकता बँक खाते सक्रिय असावे, ते बंद नसावे म्हणजे तुमची KYC झालेली पाहिजे दरवर्षी. आधारशी खाते लिंक पाहिजे तुमचे. तर जॉईंट अकाउंट असेल तर बघू शकता खाते टाळा. फॉर्ममध्ये सर्व तपशील अचूक भरा. ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त लाभ काय असणार आहे बघू शकता. आरोग्य विमा असणार आहे त्यांच्यासाठी. आरोग्याला काही झालं त्यांच्या तर सर्व काही आरोग्य विमा त्याच्यामध्ये तुम्हाला सामील होणार आहे. तर वीज बिल सवलत होणार आहे. वीजचा जो काही बिल आहे तो खूप जास्त येत आहे आजकालच्या जगामध्ये. तुम्ही बघू शकता खूप काही महाग वस्तू झालेल्या आहेत तर तशाच वीज पण महाग झालेली आहे. तर बघू शकता घरचा वीज बिल, लाईट बिल म्हणजे तुम्हाला कमी येणार आहे म्हणजे सवलत भेटणार आहे त्याच्यामध्ये. बस प्रवासात सवलत असणारच आहे. तर ही प्रत्येक नागरिकाला सवलत आहे. तर तुम्ही आधार कार्ड किंवा तुमच्याकडे असेल तर तुम्ही आधार कार्ड जवळ ठेवत जावा जर का बसचा वगैरे प्रवास करत असाल. अर्धं तिकीट वगैरे तुम्हाला भेटू शकतं. काही ठिकाणी मोफत उपचार होऊ शकतात तुम्हाला. काही ठिकाणी म्हणजे तुम्ही बघू शकता जवळच्या आवारामध्ये तुम्हाला जाऊ शकता. तिथे तुम्ही म्हणू शकता त्यांना ज्येष्ठ नागरिक आहे, माझ्याकडून कमी पैसे हे आकारले पाहिजेत. तर वार्षिक बोनस ज्याच्यानुसार बदल. तर वार्षिक बोनस जो काय आहे तो तुम्हाला भेटणारच आहे. पूर्ण कधी भेटणार आहे तो पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्यात येणार आहे. तर सन 2025 ते विधानसभा विरोधक जे काही विधेयक क्रमांक 72 महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत
विधेयक 2025 या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम 2025 असणे म्हणणे जे काही तो तात्काळ अंमलात येईल. महाराष्ट्र शासन राज्यपत्र साधारण भाग 5 जुलै 25 जे काय आहे 2025 आषाढ 24 शके. ज्येष्ठ नागरिकांची व्याख्या काय आहे तुमच्यासमोर मी सांगतो. इतरत्र काहीही असेल तरी ज्येष्ठ नागरिकां म्हणजे महाराष्ट्रातील ज्या ज्येष्ठ जे काही पुरुष अथवा महिला वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयी सुविधा त्वरित उपलब्ध करून देईल. तर ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्यक म्हणून दरमहा 7,000 रुपये देण्यात येईल. तर ज्येष्ठ नागरिकांना आजारी जे काही आहे आजारी वगैरे असल्यास त्यांना 5 लाख रुपयेपर्यंत शासकीय निमशासकीय जे काही रुग्णालय आहे त्यांच्या मोफत आरोग्य सेवा सर्व काही त्यांना त्याच्यामध्ये होणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र सदर्शना जे काही दर्शनासाठी 15,000 रुपये अनुदान असतात. ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची इत्यादी सर्व सेवा ही शासन करत असते. तर बघू शकता ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारीचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबर पण आहे आपल्याकडं. तर बघू शकता महाराष्ट्र शासन राज्यपत्र जे काय असाधारण भाग 5 2025 आषाढ शके. तर उद्देश कारण काय आहे. महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढतच आहे. ज्येष्ठ नागरिक जे काय आहे आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत असतात. वृद्ध जे काय आहे काळामध्ये त्यांना शारीरिक व्याधी जडलेली असतात. म्हणजे औषधोपचार त्यांना खर्च नाही म्हणजे कमी पैसे असतात. काही खर्च नाही करू शकत ते पैसे सर्वकडे. तर अशा परिस्थितीत 70 वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदना योजना रेल्वेतर्फे 60 व त्यावरील वर्ष वय असलेल्या महिलांना जे काही रेल्वे तिकिटामध्ये 50% आणि 65 त्यामधील वर्ष वय असलेल्या पुरुष वया 50% तिकिटामध्ये सवलत असणार आहे. तर बघू शकता परिवहन महामंडळाद्वारे ज्येष्ठ व पुरुषांना तिकिटामध्ये 50% सवलत दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी आहे. प्रस्तावित योजनांसाठी कमीत कमी 65 वर्ष व त्यावरील वय असणे आवश्यक आहे. केंद्र व शासनाचे ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत. त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी सवलती देण्याची कायदेशीर तरतूद करणे हा विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. तर बघू शकता अजून काही सोयी सुविधा येणार आहेत. तर ह्या व्हिडिओला तुम्ही लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल आणि बघू शकता अजून काही एक व्हिडिओ येणार आहे. अजून तुम्हाला सवलती भेटणार आहे. काय काय भेटणार आहे फक्त ह्या व्हिडिओला तुम्ही चॅनलला ह्या सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ भेटणार आहे. तर ह्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवा सबस्क्राईब करा.